नमस्कार. नागपुरी मेजवानी चॅनलवर मी पौर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला उन्हाळा स्पेशल रेसिपी कांद्याचं लोणचं कसं करायचं ते दाखवणार आहे. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्याचं काम कांदा करतो. त्यामुळे हे लोणचं विदर्भात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप खाल्लं जातं. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी असे मध्यम आकाराचे कांदे तासभर पाण्यात भिजत ठेवायचे. मी इथे 9 कांदे घेतलेले आहेत. असे पाण्यात कांदे भिजवल्याने कांद्याची साल पटकन निघते आणि चिरताना डोळ्याला पाणी येत नाही. आता साधारण अर्धा लिटर पाण्यामध्ये असं चमचाभर मीठ घालायचं आणि ते ढवळून घ्यायचं. आता आपल्याला कांद्याला कळ्या पाडायच्या आहेत. त्यासाठी कांद्याची साल व्यवस्थित काढून घ्यायची आणि देठाकडचा भागही कापून घ्यायचा. आणि आता याला कळ्या पाडून घ्यायच्या. अगदी शेवटपर्यंत नाही कट करायचं, खालचा थोडा भाग सोडून द्यायचा. जर तुम्हाला चाकूने जमत नसेल तर तुम्ही विळीचा वापर करूनही कळ्या पाडू शकता. हे बघा, अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. या कळ्या थोड्या उकलून घ्यायच्या. आणि हा कांदा आता मिठाच्या पाण्यात घालायचा. आता आपल्याला लोणच्यासाठीचा मसाला बनवायचा आहे. त्यासाठी कढईत 1 चमचा तेल घालायचं. त्यावर 1 चमचा मेथी घालायची. ही मेथी मंद आचेवर छान खमंग होईपर्यंत परतून घ्यायची आहे. मेथी अजिबात कच्ची राहता कामा नये, नाहीतर लोणच्याला कडू चव येऊ शकते. आता ही छान परतली गेली आहे. ही काढून घेऊया. हे बघा, अशी छान लालसर भाजली गेली पाहिजे. आता उरलेल्या तेलामध्ये धणे परतून घ्यायचे आहे. मी वाटीभर धणे घेतले आहे. आपण 2च जिन्नस वापरून हा मसाला तयार करणार आहोत. चमचाभर मेथी आणि वाटीभर धणे असं प्रमाण आपण घेतलेलं आहे. हा मसाला मी साठवणीसाठी करत आहे. यातला आपण फक्त 2 चमचे मसालाच कांद्याच्या लोणच्यासाठी वापरणार आहोत. धणे आता छान खमंग परतले गेले आहेत. हे बघा, अगदी छान खमंग झाले आहेत. काढून घेऊया आता. या मसाल्यांवर आता अर्धा चमचा हळद घालायची आणि अर्धा चमचा मीठ घालायचं. असं हळद आणि मीठ घातली की मसाला खूप दिवस टिकतो. आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. हा मसाला 2 ते 3 महिने अगदी सहज टिकतो. फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही. बाहेर ठेवला तरी 2-3 महिने सहज टिकतो. हा मसाला आता कांद्याच्या लोणच्यात वापरण्यासाठी रेडी आहे. आता जे कांदे आपण मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवले होते ते आता बाहेर काढून घ्यायचे आणि त्याला एका कोरड्या कपड्याने छान पुसून घ्यायचं. सगळे कांदे पुसून झाले की बघ, लोणच्याचं मिक्स आपल्याला तयार करायचं आहे. त्यासाठी आपण जो धणे मेथीचा मसाला केला होता तो 2 चमचे घ्यायचा आहे. चमचाभर तिखट घ्यायचं आहे. मीठ घ्यायचं आहे चवीनुसार. मी इथे 1.5 चमचा मीठ वापरलं आहे. तुम्ही तिखट मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. चमचाभर गूळ पावडर घेतली आहे. तुम्ही साधा गूळही वापरू शकता. आता हे सगळं छान हाताने मिक्स करून घ्यायचं. हा मसाला आता आपल्याला कांद्यामध्ये भरून घ्यायचा आहे. कांद्याच्या पाकळ्या थोड्या मोकळ्या करायच्या आणि हा असा अगदी व्यवस्थित भरायचा. मसाला कांद्यामध्ये भरून झाला की तो एका पातेल्यामध्ये असा ठेवायचा. आता एक एक करून सगळे कांदे भरून घ्यायचे. सगळे कांदे भरून झाले की पळीभर तेल गरम करायचं. त्यात चमचाभर मोहरी घालायची. मोहरी फुटायला लागली की गॅस बंद करून द्यायचा आणि हे तेल थोडंसं थंड करून घ्यायचं. खूप थंड नाही करायचं आहे. तेल थोडं गरम असतानाच आपल्याला कांद्यावर घालायचं आहे. असं थोडं थोडं करून प्रत्येक कांद्यावर आपल्याला तेल घालायचं आहे. हे कांद्याचं लोणचं 3 ते 4 तासात छान मुरतं. पण हे लोणचं फार काळ टिकत मात्र नाही. त्यामुळे मुरलं की लगेच संपवून टाकायचं. हे लोणचं फार फार तर 2 दिवस टिकतं.
मुरल्यावर याला असं छान टॉस करायचं आणि आता हे लोणचं खाण्यासाठी रेडी आहे. हा जो उरलेला मसाला आहे हा 2-3 महिने सहज टिकतो. जेव्हा केव्हा आपल्याला कांद्याचं लोणचं करायची इच्छा होईल तेव्हा हा मसाला वापरून झटपट लोणचं तयार करता येतं. तेव्हा असं झणझणीत आणि चटकदार कांद्याचं लोणचं तुम्ही करून बघा आणि आवडल्यास कॉमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत गुड बाय.